मोनिका वय 24 ही एक साधी, सुसंस्कृत आणि सोज्वळ मुलगी. तिचं बालपण खूपच साधं पण तितकंच आनंदी होतं. नियतीने तिच्या आयुष्याचं वळण मात्र काहीसं वेगळं ठरवलं होतं. 17व्या वर्षीच तिचं लग्न गणेश पवार या सज्जन तरुणाशी ठरलं होतं. कुटुंबातील सर्वजण तिच्यावर मनापासून प्रेम करायचे. सुरुवातीची काही वर्ष तिचे आयुष्य सप्तरंगांनी सजलं. ती एक आदर्श पत्नी, सून आणि गृहिणी म्हणून सर्वांची मर्जी राखत होती. गणेश आणि मोनिकाच्या संसार वेलीवर पहिलं फूल म्हणजेच त्यांचा 5 वर्षाचा मुलगा. त्याचं आगमन सगळ्या कुटुंबासाठी सुखद होतं. परंतु अजूनही एक स्वप्न अपूर्ण होतं. त्यांना एक मुलगी हवी होती. नियतीने त्यांच्या इच्छेला होकार दिला आणि 6व्या वर्षी मोनिका गर्भवती झाली. घरात आनंदाचं वादळ आलं. मोनिकाने एका सुंदर कन्येला जन्म दिला, ज्याचं नाव सर्वजण लक्ष्मी या देवतेच्या रूपात पाहत होते. पण जिथे सुख असतं तिथे दुःखाची सावली लवकरच येते. गणेशची बहीण कांता घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या मुलीसह भावाच्या घरी राहायला आली होती. तिला एक भीती होती. तिच्या मुलीचे कुटुंबातील महत्त्व कमी होईल आणि सर्वजण मोनिकाच्या मुलीकडे लक्ष देतील. हळूहळू तिच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. तिला मोनिकाचं सासरचं कौतुक सहन होईना. मुलगी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोनिका दवाखान्यातून घरी आली. सर्वजण आनंदात होते, मोनिकाचं कौतुक करत होते. पण कांता मात्र खदखदत होती. ती रात्री मोनिकाशी वाद घालू लागली. नव्या बाळंतणीला असलेला वाद सहन करणं कठीण होतं, पण मोनिका नेहमीप्रमाणे शांत राहिली. गणेशने तिला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. सकाळी मोनिका उठली. बाळ अजूनही झोपलेलं होतं, म्हणून ती नेहमीप्रमाणे आंघोळ करायला बाथरूममध्ये गेली. ती अजिबात न विचार करता बाथरूममध्ये गेली. पण तिच्या आयुष्याचा शेवट नेमका तिथेच लपला होता. कांता, जिच्या मनात जळफळाटाची एक भयंकर योजना तयार झाली होती, मोनिकाच्या मागे बाथरूममध्ये गेली. तिच्या हातात तेलाचा कॅन होता. मोनिकाचं लक्ष नसताना कांताने तिच्या अंगावर संपूर्ण तेल ओतलं आणि माचीस पेटवून तिला जिवंत जाळलं. मोठा धूर आणि किंकाळ्या ऐकून घरातील लोक धावत आले. मोनिकाला आगीच्या लपेटात बघून त्यांना काही सुचत नव्हतं. तिला तातडीने सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण मोनिकाच्या शरीरावर जखमा फारच गंभीर होत्या. ती शेवटी मृत्युमुखी पडली. कांताचे हे भयंकर कृत्य पोलिसांना समजल्यावर तिला अटक झाली. तिने दिलेल्या कबुली जबाबात तिच्या मनातील ईर्ष्या उघड झाली. तिच्या मुलीकडे कुटुंबाचं लक्ष कमी होईल हे विचार तिच्या डोक्यात कायम होते. मोनिकाच्या मुलीचा जन्म झाल्यापासून कांताच्या मनात जलन आणि असुरक्षितता वाढत गेले होते, ज्यामुळे तिने हा भयानक निर्णय घेतला. मोनिकाचं आयुष्य असमाप्तच राहिलं. एक सुंदर घराण्याचं स्वप्नही काही क्षणात राख झालं. तिच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आणि समाजाला एक मोठा धडा मिळाला. ईर्ष्या आणि द्वेषाने नेहमीच विनाश ओढवतो. कुटुंबात असलेल्या लहान सहान मतभेदांना मोठा करू नये, कारण कधी कधी त्याच ईर्ष्या आणि असुरक्षितता मोठ्या अनर्थाला जन्म देतात. मोनिकाचं आयुष्य एक धडा आहे. कुटुंबातील प्रेमाला जपलं पाहिजे. राख आणि द्वेषाने सर्वांचे स्वप्न राख व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येतील.